मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, ज्यात आपण बनवलेलं आहे एकदम क्वालिटी हाय क्लास, एकदम टॉपचा, एकदम क्वालिटीचा आपण बॅनर बनवलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओला या नक्की लाईक करा. आपल्या इंस्टाग्राम, आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील फॉलो करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओत आपण जसे की तुम्ही थंबनेलला बघितलंच असेल, आपण बनवलेलं आहे जे आपले डीजी सिस्टीम असते त्याचे आपण ग्रँड ओपनिंगचा आपण डिझाईन बनवलेली आहे. ते डिझाईन आपण आपल्या फोटोशॉप ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरमध्ये बनवलेली आहे. तर तुम्हाला मी पुढे या व्हिडिओत दाखवणारच आपण कशा प्रकारे आपण बनवलेलं आहे डिझाईन. तर त्यासाठी तुम्हाला लागणार आहे आपलं फोटोशॉप सॉफ्टवेअर. ते देखील तुम्हाला पाहायला भेटेलच पुढे व्हिडिओत. तर वेळ न घालवता आपण आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करू. त्याचपूर्वी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि या PhD ची फाईलची लिंक हे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तसेच आपल्या टेलिग्राम चॅनेलवर तिथे देखील तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. त्यासाठी फॉलो करणं गरजेचं आहे. चला व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, तुम्ही बघू शकताय आपल्या स्क्रीनवरती. तर मित्रांनो, इथं तुम्ही सर्वप्रथम बघू शकता की आपण हे फायनल आपलं डिझाईन आहे. ही फायनल डिझाईन आहे. ही आता संपूर्ण तुम्हाला घालवतो, मी हाईड करतो. हे कशा प्रकारे करायचं तर फक्त एकदाच इथे आईचं बटन बघू शकता तुम्ही. इथे क्लिक केलं ते खाली फक्त स्लाइड करत यायचं, ऑटोमॅटिकली ते रिमूव्ह जातं. तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो, हे आपल्या आजच्या डिझाईनची साईज बघू शकता 10x12 आणि रेझोल्युशन आपण 300 ठेवलेले आहे. तर इथं आपण हे बॅकग्राऊंड घेतलेले आहे आजच्या डिझाईनसाठी. एकदम खतरनाक बॅकग्राऊंड घेतलेले आहे. त्याला रेडियल ब्लर हा इफेक्ट आपण मारलेला आहे. तर हा कसा मारायचा हे तुम्हाला नेक्स्ट तुम्ही कमेंट करा. नक्कीच आपण यावर देखील स्पेशल एक व्हिडिओ घेऊन येऊ. तर त्यानंतर दोन एक बॅकग्राऊंड मी बनवलेली. तर हे जर तुम्हाला तुमच्या डिझाईनमध्ये जो यूज करायचा असेल हे तुम्ही करू शकता. त्यातलेच फक्त इफेक्ट आपण बनवलेले. त्याच्यानंतर आपण इथं हे 2 PNG आहेत, जे कापड PNG आपण म्हणतो, याला क्लॉथ PNG, रेड क्लॉथ, ते आपण ऍड केलेलं आहे. त्याच्यानंतर कलर बॅलन्स करण्यासाठी थोडंसं कलर चेंज करायचं होतं मला, त्यामुळे मी परत हे यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर आता इथं जी कात्रीची जी ओपनिंगची PNG असते ही PNG यूज केली, त्याला व्यवस्थित सेट केलं. त्याचबरोबर अजून एक केलेली. आता हे शेवट केलं जातं, पण आपली जी फाईल होती असते ती फाईलमध्ये आपण त्याला खाली ड्रॅग करून लेअरमध्ये आपण खाली घेऊन येत असतोय, जेणेकरून कोणत्याही टेक्स्टवरती येऊ नये. तर त्यानंतर इथे ग्रँड ओपनिंगची PNG आपण ऍड केलेली. PNG बघू शकता कशा प्रकारे आपण बनवलेली. त्याला व्यवस्थित एकदम हायलाइट होण्यासाठी स्टार वगैरे मारलेले आहेत. त्याच्यानंतर साऊंड लाईनचं जे नाव आहे ते आपण नाव इथे ऍड केलेले आहे. त्याला स्ट्रोक इफेक्ट मारलेला आहे. त्याचबरोबर आतमध्ये तुम्ही बघू शकता ग्रेडियंट इफेक्ट मारलेला आहे. इथे देखील N-Line 2.0 याला देखील तुम्ही बघू शकताय की आपण ग्रेडियंट इफेक्ट मारलेला आहे. त्याच्यानंतर त्याला भरपूर इफेक्ट आपण मारलेले आहेत, जे तुम्हाला या ग्रुपच्या आतमध्ये तुम्हाला हे 2 लेअर पाहायला मिळतील. त्यात तुम्ही बघू शकता आपण इनर ग्लो हा देखील ह्या दोन्ही टेक्स्टला आपण मारलेला आहे. तो कशा प्रकारे हे तुम्ही इथे साईडला बघू शकता कसं हायलाइट होतंय ते. तो इफेक्ट आहे तो म्हणजे इनर ग्लो. इथे देखील व्हाईट तुम्ही साईडला इफेक्ट बघू शकता. तुम्ही कर्सरवर लक्ष ठेवा. इथे बघा, या साईडला लेफ्ट अँड राईट साईडला दोन्ही साईडला हा इफेक्ट पाहायला मिळतो.
हे मी ग्रुपमध्ये दिलेले आहे. त्याचबरोबर इथे देखील हे पुढचं टेक्स्ट आहे, हे तुम्हाला वाटेल की हे मध्येच आहे. तर हे असं काय नाही आहे, लेअरमध्ये आपण जे काय टेक्स्टची लेअर असते ते आपण वर खाली करत असतो, त्यामुळे तुम्हाला असं वाटेल. तर असं वाटून देऊ नका. त्याचबरोबर इथे आपण एक रेक्टँगलची एक शेप ॲड केलेला आहे. तो शेपला आपण कलर डॉज इफेक्टमध्ये आपण कन्वर्ट केलेलं आहे. ते कशासाठी केलं तर तुम्हाला पुढे पाहायला मिळेल. तर इथे हे BA अकॉस्टिक साऊंड लाईनची कंपनी यांचा आपण हा लोगो ॲड केलेला आहे. त्याचबरोबर जो हा साऊंड आहे त्यांचा देखील इथे आपण लोगो ॲड केलेला आहे. त्याचबरोबर इथे देखील हे टेक्स्ट ॲड केलेले आहे. तुम्हाला चेंज करायचं असेल तर जसं की आपण नॉर्मली पद्धतीनं चेंज करू शकता. आणि त्याला आपण ग्रुपमध्ये कन्वर्ट करून आपण कलर ओव्हरले त्याचबरोबर स्ट्रोक इफेक्ट आपण मारलेला आहे. इथे ॲड्रेस देखील आपण मेन्शन केलेला आहे. वन ग्रुप तयार करून त्यात आपण हे दोन्ही टेक्स्ट आपण ॲड केलेले आहेत. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपण केलेलं आहे. त्याचबरोबर पुन्हा एकदा आपण इथं ही एक रेक्टँगल PNG आपण बनवलेली आहे आणि त्याला ओव्हरले इफेक्ट दिलेला आहे, ज्यात आपण ओनरचे नाव टाकणार आहे. हे तुम्ही बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे आपण हे टाकलेले. त्याचबरोबर आता पुन्हा खाली इन्व्हिटेशन त्याला देखील आपण स्ट्रोक इफेक्ट मारलेला आहे. तसंच मल्टिपल कलर मल्टिपल साईज मध्ये एकच टेक्स्ट आपण बनवलेलं आहे. इथून तुम्ही बघू शकता हे संपूर्ण टेक्स्ट कशा प्रकारे आहे. फॉन्ट वगैरे आपण कोणता वापरलेला आहे संपूर्ण तुम्ही बघू शकता. तर इथे या टेक्स्टची साईज आपण कमी ठेवलेली आहे. तुम्ही बघू शकता 18, या टेक्स्टची साईज 26, या टेक्स्टची साईज 24. 3 टप्प्यात आपण ही साईज आपण मेन्शन केलेली आहे. आणि त्याचबरोबर जे इन्व्हिटेशनचे 3 नाव आहेत ते हायलाइट होण्यासाठी इथं आपण सर्कल इलिप्स शेप म्हणतो आपण त्याला, तो शेप आपण इथे ॲड केलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता. आणि त्याचा एक पूर्ण टेक्स्ट आहे, त्याचा आपण एक सेपरेट ग्रुप बनवलेला आहे फायनल. त्याच्यानंतर हा आपली डिझाईन मित्रांनो तयार झालेली आहे. या डिझाईनमध्ये फायनली आपलं लोगो टाकायची वेळ होती, त्यामुळे आपण इथे अशा प्रकारे आपला हा लोगो टाकून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपण हे केलेलं आहे. त्याचबरोबर आणि दुसरा लोगो आपण आपल्या डिझाईनमध्ये 2 लोगो आपण ॲड करत असतो. तर इथे आपण दुसरा आपला लोगो आहे, हा लोगो आपण ॲड केला. त्याचबरोबर इथे एक आपण लोगो ॲड केला. अशा प्रकारे आपली ही डिझाईन आपण बनवून तयार झालेली आहे. ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि या डिझाईनची जी PSD फाईल आहे मित्रांनो, ती PSD फाईल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळेल. तिथून तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता. झिप फाईल दिलेली असणार आहे आणि त्यासाठी लागणार आहे तो पासवर्ड देखील तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेलच. त्याचबरोबर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील मटेरियल आपलं प्रोव्हाइड करत असतो, तिथून देखील तुम्ही डाउनलोड करू शकता. आपण PSD फाईल तिथे देत असतो. तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. त्याचपूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो, जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ हे तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. तर मित्रांनो ही डिझाईन कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय.